नमस्कार, मी पौर्णिमा किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला आमच्या पटोळा करून दाखवणार आहे. हे गव्हाच्या पिठाचं सूप असते. हे आजारी माणसासाठी खूप उपयोगी असते. हे 2 तास भूक लागत नाही आणि हे हेल्दी पण असते. आता आपण बघूया ह्यासाठी काय साहित्य लागतं ते. पहिले आपण पाणी उकळून घेतलेले आहे 2 ग्लास. आता कढई घेतली आहे. कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तूप टाकलेले आहे. ते गरम करून त्यात गव्हाचे पीठ भाजून घेणे. हा सुपाचा आयटम आहे. गव्हाच्या पिठाचं सूप हे आजारी माणसांना खूप हेल्दी असते. ह्याला 5 ते 7 मिनटं आपण मंद आचेवर भाजून घेऊ. आता आपण हे पीठ चांगले भाजून घेत आहोत तुपामध्ये. ह्याचे सर्व गाठी मोडून टाकायच्या पिठाचे. हे गव्हाचे पीठ आहे. ह्याला पटोळ्या म्हणतात आणि गव्हाचे सूप म्हणतात. गव्हाच्या पिठाचे सूप हे आपण लिक्विड फॉर्ममध्ये करणार आहोत. ह्याला सूप म्हणतात. ह्याचा वास येस्तोवर आपल्याला परतायचा आहे. चांगलं खमंग पीठ भाजून घ्यायचं आहे. ह्याला आपण गोल्डन ब्राऊन होसवर भाजायचं आहे. सर्व घरात आता वास यायला लागला आहे. ह्याला मंद आचेवर कंटिन्यू हलवत राहणे. आपण बघू शकता आता पीठ भाजून झाले आहे. आता त्यात आपण पाणी टाकायचे गरम. सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. आपण थोडंसं वाढवूया गॅस आपण. ह्याला उकळी आली की ह्याच्यात चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर आणि थोडं चिमूटभर जिरा पावडर. आणि नुसते गोड हवे असल्यास तर साखर टाकायची तुमच्या आवडीनुसार. तुम्ही बघू शकता आता आपण सगळ्या गाठी मोडलेल्या आहेत. याचा कलर बघा चेंज झालेला आहे. अजून आपण डार्क पण करू शकतो. आता मी मीठ टाकत आहे चवीनुसार. आता आपण जिरा चवीनुसार मीठ टाकले आहे. आता जिरा घेतले आहे. एकदम थोडे जिरा टाकायचे, जिरा पूड. ते पूर्ण हलवायचे. त्याच्या गाठी सर्व मोडायच्या. हे खूप टेस्टी आहे, हेल्दी आहे. तर 1 चमचा साखर टाकूया आपण. थोडंसं गोडवा. आपण नुसती साखरसुद्धा टाकू शकतो याच्यात, जिरा पूड आणि साखर. हे अशा फॉर्ममध्ये होते. हे मग हे अशा कन्सिस्टन्सीमध्ये करून घ्यायचं लिक्विड. हा आपला गव्हाच्या पिठाचा सूप रेडी आहे खाण्यास. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.